नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. वानरांनी जाऊन पाहिले की मेघनाद बसून रक्त व रेड्यांची आहुती देत आहे. वानरांनी यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून टाकला. तरीही जेव्हा तो उठला नाही तेव्हा ते त्याची वक्रोकृती पूर्ण प्रशंसा करू लागले. तरीही तो उठला नाही तेव्हा त्यांनी त्याचे केस पकडले आणि त्याला लाथांनी बदडून ते पळून गेले. तेव्हा तो त्रिशूळ घेऊन धावला. वानर पळाले ते लक्ष्मणाजवळ आले. तो अत्यंत क्रोधाने आला व वारंवार भयंकर गर्जना करू लागला. हनुमान आणि अंगद रागाने धावून गेले. मेघनाथाने दोघांच्या छातीत त्रिशूळ मारून त्यांना जमिनीवर पाडले. मग त्याने लक्ष्मणावर प्रचंड त्रिशूळ फेकला. लक्ष्मणाने बाण मारून त्रिशूळाचे 2 तुकडे करून टाकले. हनुमान व अंगद पुन्हा उठले व त्याला मारू लागले, परंतु त्याला काही लागले नाही. शत्रू मेघनाद हा मारूनही मरत नाही हे पाहून वीर परतू लागले. तेव्हा तो प्रचंड चित्कार करून धावला. क्रुद्ध काळाप्रमाणे तो येत आहे असे पाहून लक्ष्मणाने भयंकर बाण मारले. वज्रासारखे बाण येताना पाहून तो दुष्ट लगेच अदृश्य झाला आणि नंतर वेगवेगळी रूपे घेऊन युद्ध करू लागला. कधी तो प्रकट होई तर कधी लपून जाई. शत्रू पराजित होत नाही असे पाहून वानर घाबरले. तेव्हा लक्ष्मण अत्यंत क्रुद्ध झाला. लक्ष्मणाने मनात पक्का निश्चय केला की आता या पाप्याशी खेळ फार झाला, आता याला संपविले पाहिजे. कौसलपती श्रीरामांचे स्मरण करून लक्ष्मणाने वीरोचित गर्वाने बाण लावला. बाण सुटताच त्याच्या छातीत मधोमध लागला. मरताना त्याने सर्व माया सोडून दिल्या. रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण कुठे आहे, राम कुठे आहे असे म्हणत त्याने प्राण सोडले. त्याला अंगद व हनुमान, तुझी माता धन्य आहे, कारण मरताना तू श्रीराम लक्ष्मणांचे स्मरण केलेस असे म्हणू लागले. हनुमानाने सहजपणे त्याला उचलले व लंकेच्या दारावर त्याला ठेवून तो परत आला. त्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून देव, गंधर्व इत्यादी सर्वजण विमानात बसून आकाशात जमले. ते फूल उधळून नगारे वाजवत होते आणि श्रीरामांची निर्मल कीर्ती गात होते. हे अनंता, तुझा विजय असो. तू जगदाधारा, तुझा विजय असो. हे प्रभू, तुम्ही सर्व देवांना संकटातून मुक्त केले. देव व सिद्ध स्तुती करून निघून गेले. मग कृपासागर श्रीरामांच्या जवळ लक्ष्मण आला. इकडे रावणाने पुत्रवधाची वार्ता ऐकताच तो मूर्छित होऊन जमिनीवर पडला. मंदोदरी छाती बडवून घेत आणि अनेक प्रकारे हाका मारत मोठा विलाप करू लागली. नगरातील सर्व राक्षस शोकाने व्याकुळ झाले. सर्वजण रावणाला नावे ठेवू लागले. तेव्हा रावणाने सर्व स्त्रियांना अनेक तऱ्हेने समजावले की संपूर्ण जगाचे हे दृश्य रूप नाशवान आहे. मनात विचार करून बघा. रावणाने त्यांना ज्ञानाचा उपदेश केला. तो स्वतः नीच होता, परंतु त्याचे बोलणे शुभ व पवित्र होते. दुसऱ्याला उपदेश देण्यात लोक पटाईत असतात, पण उपदेशाप्रमाणे आचरणही करणारे लोक कमी असतात. रात्र गेली, सकाळ झाली. अस्वले, वानर चारी दरवाजांवर जाऊन ठाकले. योद्ध्यांना बोलावून रावण म्हणाला, लढाईमध्ये शत्रूसमोर ज्याचे मन धास्तावते असेल त्याने आत्ताच पळून जावे हे बरे. युद्धात जाऊन पळून जाण्यात शहाणपणा नाही. मी आपल्या भुजांच्या बळावर वैर वाढवले आहे. जो शत्रू चाल करून आला आहे त्याला मी उत्तर देईन. असे म्हणून वायुगतीने चालणारा रथ त्याने सज्ज केला. युद्धाचे नगारे वाजू लागले. सर्व अतुलनीय बलवान वीर काजळाच्या वावटळीप्रमाणे निघाले. त्या प्रसंगी असंख्य अपशकुन होऊ लागले, परंतु आपल्या भुजांच्या बळाचा मोठा गर्व असल्यामुळे रावणाने तिकडे लक्ष दिले नाही. अत्यंत गर्वामुळे शकुन अपशकुनाचा विचार त्याला नव्हता. हातातून शस्त्रे खाली पडत होती. योद्धे रथातून खाली पडत होते. घोडे, हत्ती हे बाजूला जाऊन चित्कार करीत पळून जात होते. कोल्हे, गिधाडे, कावळे आणि गाढवे ओरडत होते. बरीच कुत्री जोरजोराने भुंकत होती. काळाचे दूत असल्याप्रमाणे घुबडे फार भयानक आवाज काढीत होते. जो जीवांशी द्रोह करण्यात मग्न आहे, मोहाला वश झालेला आहे, राम विन्मुख आहे आणि कामासक्त आहे, त्याला स्वप्नातही संपत्ती, शुभशकुन आणि मनाचे समाधान मिळू शकेल काय? राक्षसांची अपार सेना निघाली. चतुरंग सेनेच्या पुष्कळ तुकड्या होत्या. अनेक प्रकारची वाहने, रथ आणि पायदळ होते. तसेच बऱ्याच रंगांच्या अनेक पताका आणि ध्वजही होते. मत्त हत्तींच्या पुष्कळ झुंडी निघाल्या. जणू वाऱ्याने प्रेरित झालेले पावसाळ्यातील ढग असावेत. रंगीबिरंगी पोशाख घातलेले वीरांचे समूह होते.
ते युद्धामध्ये मोठे वीर होते आणि पुष्कळ प्रकारची माया जाणणारे होते. ती सेना अत्यंत विलक्षण शोभत होती. जणू वीर वसंत ऋतूने आपल्या सेनेला सजविले होते. सेना चालू लागली तेव्हा दिग्गज डळमळू लागले. समुद्र खवळला आणि पर्वत डगमगू लागला. धूळ इतकी उडाली की सूर्य दिसेनासा झाला. वारा थांबला आणि पृथ्वी व्याकुळ झाली. ढोल व नगारे भयंकर आवाज करीत वाजू लागले. जणू प्रलय काळाचे मेघ गरजत होते. भेरी, तुरई आणि सनई यामधून योद्ध्यांना सुखावणारा मारू राग वाजत होता. सर्व वीर सिंहनाद करीत होते आणि आपापल्या पराक्रमाचे वर्णन करीत होते. रावण म्हणाला, हे उत्तम योद्ध्यांनो, ऐका. तुम्ही अस्वले आणि वानरांचे कळप चिरडून टाका आणि मी दोन्ही राजकुमारांना मारतो. असे म्हणून त्याने आपली सेना पुढच्या बाजूला घेतली. जेव्हा वानरांना हे समजले तेव्हा ते श्री रघुवीरांचा जय जयकार करीत धावून गेले. ती विशाल व काळासारखी वानर अस्वले धावत निघाली. जणू काही पंख असलेले पर्वतांचे समूह उडत होते. ते अनेक रंगांचे होते. नखे, दात, पर्वत व मोठमोठे वृक्ष ही त्यांची शस्त्रे होती. ते मोठे बलवान होते आणि कुणाला भीत नव्हते. रावणरूपी उन्मत्त हत्तीसाठी सिंहरूप असलेल्या श्रीरामांचा जय जयकार करून ते त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करीत होते. दोनही बाजूचे योद्धे जय जयकार करीत आपापली जोडी बनवून इकडे तिकडे श्री रघुनाथांचे आणि तिकडे रावणाचे कीर्तिगान करीत परस्पर भिडले. रावण रथावर आरूढ होता आणि रघुवीर रथाविना होते हे पाहून विभीषण बेचैन झाला. अधिक प्रेम असल्यामुळे त्याच्या मनात शंका आली की श्रीराम रथाविना रावणाला कसे जिंकू शकतील. श्रीरामांच्या चरणांना वंदन करून तो प्रेमाने म्हणू लागला, हे नाथ, तुमच्याकडे रथ नाही, शरीराचे रक्षण करण्यासाठी कवच नाही आणि पादत्राणही नाही. मग त्या बलवान वीर रावणाला कसे जिंकता येईल. कृपानिधान श्रीराम म्हणाले, हे मित्रा, ज्याच्यामुळे विजय होतो तो रथ वेगळाच आहे. शौर्य व धैर्य ही त्याची चाकं आहेत. सत्य व शील हे त्याचे ध्वज व पताका आहेत. बल, विवेक, संयम आणि परोपकार हे 4 त्याचे घोडे आहेत. ते क्षमा, दया आणि समतारूपी दोरीने रथाला बांधले आहेत. ईश्वर भजन हाच रथ चालविणारा सारथी आहे. वैराग्य ही ढाल आहे आणि संतोष ही तलवार आहे. दान हा परशु आहे. बुद्धी ही प्रचंड शक्ती आहे आणि श्रेष्ठ विज्ञान हे बळकट धनुष्य आहे. निर्मल व अचल मन हे भाते आहेत. शम, यम, नियम हे पुष्कळसे बाण आहेत. ब्राह्मण व गुरु यांचे पूजन हे अभेद्य कवच आहे. याच्याशिवाय विजयाचा दुसरा उपाय नाही. हे मित्रा, असा धर्ममय रथ ज्याच्याकडे आहे त्याला जिंकण्यासाठी कुठेही शत्रूच नाही. हे धीरबुद्धीच्या मित्रा, ऐकून घे. ज्याच्याजवळ असा मजबूत रथ असेल तो वीर जन्ममृत्यूरूपी महान दुर्जय शत्रूला सुद्धा जिंकू शकतो. रावणाचे ते काय. प्रभूंचे बोलणे ऐकून विभीषण आनंदभरीत होऊन त्यांची चरणकमले धरली. तो म्हणाला, हे कृपा व सुखाचे निधान श्रीराम, तुम्ही या निमित्ताने मला उपदेश केला. तिकडून रावण आव्हान देत होता आणि इकडून अंगद व हनुमान, राक्षस आणि अस्वले, वानर आपापल्या स्वामींचा जय जयकार करत लढत होते. आजच्यासाठी धन्यवाद.